आज आपल्या सावनेर नवनिर्माणाच्या या अतिशय शुभ पवित्र दिनी म्हणजेच हनुमान जन्मोत्सवाच्या या पवित्र दिनी आज आपण राष्ट्राचा ध्वज हा देशाला अर्पण करतोय आणि त्या निमित्ताने विदर्भातल्या ग्रामीण भागातला सर्वात उंच ध्वज राष्ट्रीय ध्वज हा आता सावनेरची शान त्या निमित्ताने बनणार आहे। जो उंच ध्वज आहे तो नक्कीच आपल्या प्रत्येकच नागरिकाला देशभक्तीची प्रेरणा देईल, जास्ती काम करण्याची स्फूर्ती देईल आणि त्या माध्यमातून आपल्या देशाला या जगाचा जगद्गुरू बनण्यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रेरित करील। अशाच संकल्पनेनी अशाच भावनेनी आपण आज इथे हा 125 फुटापेक्षा मोठा राष्ट्रध्वज तिरंगा हा देशाला अर्पण करतोय आणि त्याचे साक्षीदार आपण सर्वजण इथे नक्कीच त्या निमित्ताने आहे। आज पवित्र दिवस आहे, हनुमान जयंती आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीला इथे पूर्ण चंद्र त्या निमित्ताने अतिशय सुंदर त्या निमित्ताने विहंगम असा दृश्य देतो आहे आणि अशा या तिरंग्याच्या प्रत्येक रंगामध्ये मग तो केशरी रंग सांगतो त्याग आणि धैर्य, पांढरा रंग सांगतो सत्य आणि प्रामाणिकपणा, हिरवा रंग सांगतो विकास आणि समृद्धी। आणि त्यागाने आणि धैर्याने आपल्याला समोर जायचं आहे, सत्तेच्या आणि प्रामाणिकतेच्या मार्गावर चालत आपल्याला विकास आणि समृद्धी गाठायची आहे। आणि ह्या सावनेर विधानसभा क्षेत्राचं नवनिर्माण त्या निमित्ताने करण्याचा संकल्प करण्याचा आजचा हा दिवस आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सावनेर नवनिर्माणाचं त्या निमित्ताने उद्घाटन आपण करतोय। इथे मागच्या भागाला मोठा त्या निमित्ताने म्युरल आहे आणि ह्या संपूर्ण सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जे विकासाचे विविध पैलू आपण मंजिल म्हणून जे समोर ठेवतोय त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची कर्तव्यबद्धता ही नक्कीच राहील आणि त्यासाठी आपल्याला भक्तीचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक, निस्वार्थ सेवेचं प्रतीक म्हणून हनुमान जयंतीचा दिवस आपण निवडला। म्हणून माझ्या सर्वजण सोबत बोलतील, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिहत्यु लोक उजागर, रामदूत अतुलित बमधामा, अंजनी नंदन पुत्र पवन सुतधामा। तर अशा या आपल्या मोठ्या ध्येयासाठी सावनेर नवनिर्माणासाठी हनुमानजी नक्कीच आपल्याला पूर्ण आशीर्वाद देतील आणि त्यांच्या दाखवलेल्या रस्त्यावर भक्तीवर, शक्तीवर आणि निस्वार्थ सेवेवर आपण चालत नक्कीच नवनिर्माणाचे विविध संकल्प आपण करू। आणि म्हणून संपूर्णतः विकासाच्या दृष्टीने विविध जे आपले विकासाचे पैलू आहे, भौगोलिक विकास तर आपण नक्कीच करू, पण कृषी क्षेत्रामध्ये विकास असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये विकास असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये विकास असेल, आपल्या इथे त्या निमित्ताने धार्मिकाच्या आणि त्याच्या माध्यमातून विकास असेल, हा सर्व दूर करू। त्याच्या प्रत्येकाच्या डिटेलमध्ये मी नक्कीच जाणार नाही, पण आपण पाहिलं की पाटण सांगवीच्या गणपतीच्या मूर्तीपासून तर बुद्धवनच्या विशालकाया बुद्ध मूर्तीपर्यंत, आपल्या सावनेरच्या नवीन लायब्ररीपासून तर कळमेश्वरमध्ये होणाऱ्या त्या निमित्ताने आरोबीच्या माध्यमातून आणि ह्या संपूर्ण सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 80,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे मागच्या 1 वर्षामध्ये आपण आणू शकलो आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 40,000 युवकांना युवतींना रोजगाराचा संकल्प असो, हा नक्कीच आपण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न ह्या निमित्ताने करतोय। आणि म्हणून इथे शेतकऱ्यांचा विकास असेल, शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्याचा मार्ग असेल, हा सर्व या म्युरलवर आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो आपल्या प्रत्येकाच्या मनावर जोपर्यंत कोरत नाही, प्रत्येक व्यक्ती ह्या सावनेर निर्माणाच्या संकल्पासोबत, स्वप्नासोबत जुळत नाही आणि आपापल्या परीने प्रयत्न करत नाही, तोपर्यंत सावनेर निर्माण फक्त आशिष म्हणतो म्हणून पूर्ण होणार नाही। आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचा सहयोग, तुमच्या सर्वांचे अथक प्रयत्न, तुमच्या सर्वांचे प्रामाणिकपणे प्रयत्न हे असावेत अशीच अपेक्षा आजच्या दिवशी मी करतो। आणि त्या निमित्ताने ह्या सर्व
सावनेर विधानसभा क्षेत्रातून एक ही नावी आहे, मुट्ठी में कुछ सपने लेकर, भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही, कुछ कर जाए कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन में से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे, हे सावनेरचा प्रत्येक नागरिक म्हणतो आहे। आणि त्याला विकासाकडे जायचं आहे, समृद्धीकडे जायचं आहे, त्याला सावनेरचा नवनिर्माण करायचं आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक कुटुंबाचं दरडोई उत्पन्न वाढलेलं राहील आणि आपल्या या क्षेत्रामध्ये हॅपीनेस इंडेक्स वाढता आपल्याला दिसेल। आपल्या या क्षेत्रामध्ये ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्याला वाढता मिळेल आणि प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत आर्थिक समृद्धी ही त्या निमित्ताने या स्वप्न सावनेर नवनिर्माणाचं पूर्ण केल्याने नक्कीच होईल। एवढीच आजच्या दिवशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। आपल्या सर्वांचा साथ हा अविरत आपल्या सर्वांसोबत राहील अशी प्रामाणिकपणे आपल्याला हात जोडून विनंती करतो। आणि जास्ती वेळ आपला न घेता आपल्याला परत एकदा सांगतो की मी जे काही करतोय ते मनाने, इमाने, इतबारे, प्रेमाने करतोय आणि म्हणून माझं कार्य सगळंच खरं होईल, सगळंच चांगलं होईल हे मी म्हणत नाही, पण प्रामाणिकपणा त्याच्यामधला जो आहे तो आपण नक्कीच ओळखाल। जर कुठे माझी चूक होत असेल तर माझा कान धरून तुम्ही त्याला सरळ करण्याचं देखील ध्येय हे तुम्हाला देतो आणि तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी अहयात आशिष देशमुख प्रामाणिकपणे झटत राहील, तुमची सर्वांची सेवा करत राहील अशीच ग्वाही आजच्या दिवशी मी या नवनिर्माणाच्या संकल्पनेच्या दिसू देतो। या राष्ट्राच्या आजचा जो ध्वज आपल्याला देशाला अर्पण करतोय त्या निमित्ताने देतो आणि हा महात्मा गांधी चौक ज्या महात्मा गांधींच्या नावाने होता तो आता बदललेलं स्वरूप आहे। महात्मा गांधींचा पुतळा हा नव्याने त्या निमित्ताने आपण इथे स्थानबद्ध केला आहे, म्हणून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण नक्कीच चालत राहू आणि महात्मा गांधींचं स्वप्न या देशाचं पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास आपल्या सर्वांना देतो। जाता जाता परत एकदा आपल्या सर्वांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील अशीच अपेक्षा करतो। भारत माता की, दोन्ही हात आवळून सगळ्यांनी कळलं, भारत माता की, भारत माता की, बजरंग बली की, बजरंग बली की। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।